मानवी शरीर एक प्रकारचे मशीन आहे, यंत्र आहे. या मानवी शरीराची बनावट भगवंताने एवढ्या सुंदर प्रकारची केली आहे की प्रत्येक मोसमात आपले शरीर एका वेगळ्याच स्थितीत जाते. थंडीतून शरीर गरम होते आणि गरमीतून थंड होते. शरीराला आजारपणात स्वतःला बरे करण्याची क्षमता देखील जन्मताच मिळते. आपण या शारीरिक गोष्टींमध्ये अथवा घडामोडींमध्ये कधीच अडथळा आणू नये. होय, जर आपण कधी शरीराच्या कार्यभागात व्यत्यय आणला तर याचे वाईट परिणाम आपल्या शरीरावर होतात. उदाहरण द्यायचे झाले तर काही व्यक्तींना लघवी अडवण्याची सवय असते. ही सवय पुढे जाऊन एक असा भयंकर रोगाचे रूप घेते. मित्रांनो, अनेकांना लघवी अडवण्याची सवय असते. काही कारणांमुळे असे आपण करतो, मात्र शरीरातील ही लघवी वेळेवर बाहेर जाणे आवश्यक आहे. कारण आपण जे अन्न खातो त्याचे पचन आपल्या शरीरातील पोटाच्या पाचन तंत्रामुळे होते. या पाचन तंत्रामध्ये अनेक अवयव आहेत. छोटे आतडे, मोठे आतडे व किडनी इत्यादी. यामधील किडनी हा या क्रियेतील मुख्य भाग आहे. किडनीमध्ये पचलेले अन्न व यातील शरीरास गरज नसलेले पदार्थ वेगळे केले जातात व शरीराला पोषक पदार्थ रक्त आणि वीर्य यांच्या स्वरूपात शरीरात परत येतात. मात्र जेव्हा आपण हा शरीराला पोषक नसलेला पदार्थ लघवीच्या स्वरूपात बाहेर टाकत नाही, तो किडनीला त्रास करत राहतो आणि किडनीवर याच्या साठ्याने दाब पाडला जातो. या दाबामुळे किडनी खराब होण्याची शक्यता असते. होय, जेव्हा आपण लघवी अडवून ठेवतो तेव्हा आपल्या पोटात दुखू लागते. याचा अनुभव आपण सगळ्यांनीच घेतलाच असेल. मात्र लघवी आल्यास त्वरित जाऊन लघवी करावी. असे न केल्यास तुम्हाला किडनी गमवावी लागेल. म्हणूनच आज आम्ही तुमच्यासाठी एक साधा सोपा उपाय घेऊन आलो आहोत. हा उपाय करताच तुम्हाला किडनीचा कोणताही विकार असेल तर तो त्वरित बरा होईल. अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ पूर्ण बघा. हा उपाय करण्यासाठी तुम्हाला धने घ्यायचे आहेत. धने हे पोटदुखीसाठी अत्यंत उपयुक्त आहेत. यांच्या सेवनाने तुमची सर्दी बरी होईल. म्हणूनच सर्वप्रथम धने घ्या, त्यांची बारीक पेस्ट बनवा. दुसरा घटक म्हणजे गोरख पेस्ट. होय, गोरख या वनस्पतीची पावडर ही आयुर्वेदिक पावडर आहे, जिचे सेवन केल्यास तुम्ही अनेक समस्यांचे समाधान करू शकता. म्हणूनच धने व गोरख या पदार्थाच्या पावडर एकत्र करून मिश्रण बनवा व एका पातेल्यात टाका. पातेल्यात मंद हवेच्या वाफेवर ही गरम करून पूर्ण मिक्स होईपर्यंत उकळा. या रामबाण मिश्रणाचे सेवन 7 ते 8 दिवस रात्री केल्यास तुमच्या किडनी संबंधित सर्व समस्यांचे समाधान होईल. तसेच आम्ही तुम्हाला सांगू इच्छितो की लघवी थांबवल्यास अजून एक विकार आपल्याला होऊ शकतो, तो म्हणजे किडनी स्टोन.
होय, ह्या रोगाबद्दल आपण सगळ्यांनीच ऐकलं असेलच. हा रोग इतर रोगाप्रमाणे लगेच बरा होत नाही. हा रोग एखाद्याला झाला तर वेळेला एवढे पोट दुखते की मरण यातना होतात. या दुखण्यापेक्षा मरण बरे असे रोग्याला वाटू लागते. कधीकधी अनेक गावठी व कृत्रिम औषधे खरेदी करून हा रोग बरा होत नाही. म्हणूनच खूप पाणी प्यावे लागते व लघवी कधीच अडवण्याची चूक करू नये. मुख्यतः जे वाहन चालक असतात त्यांनी ही याबाबत नक्कीच काळजी घ्यावी. जेव्हाही आपल्याला वाटेल लघवी करायला हवी. मित्रांनो, वाहन रस्त्याच्या बाजूला लावून आपण सर्वात आधी लघुशंका करून घ्यावी. आपले आरोग्य चांगले राहणे अत्यंत आवश्यक आहे. म्हणूनच शरीराच्या अंतरीय भागातील कार्यांमध्ये कधीच अडथळा निर्माण करू नका. अशीच नवनवीन माहिती तुमच्यापर्यंत लवकर पोहोचण्यासाठी आमच्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.